नमस्कार, आपण पाहतात धाडस 007 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील झाकीर हुसेन वॉर्डमध्ये अस्वच्छतेचा कळस पाहायला मिळाला। रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि नाले सफाईचे काम पूर्णपणे ठप्प। यामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झालाय। प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, अशी स्थानिकांची नाराजी आहे। आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, त्या आपण जाणून घेऊ। समस्या आमच्या एवढ्याच आहेत की हे बरेच दिवसापासून इथे कचरा टाकला जात आहे। शेजारच्यांना लोकांना पण कळत नाही की इथंच कचरा टाकतात आणि याच्याबद्दल कोणी ऑब्जेक्शन घेत नाही। नाल्या झाला, नाल्याबद्दल पण काही ऑब्जेक्शन नाही, काही नाही, कोणता नगरसेवक येत नाही। आजच्या 10 वर्षात MIM आली, काँग्रेस आली, 10 वर्षात एक वेळा पण सुद्धा रोड नाही। भरपूर खड्डे झालेले आहेत, काही नाही, काही लोकांना घेणदेण नाही आहे। तर भरपूर पाणी साचते, काय जे नाही ते त्रास आहे। हे लाईटचा त्रास आहे, कधी 10 वेळा लाईट जात राहते, खंबेची तार तुटत राहतात, तरी इथं कोणी काही करत नाही। अतिक्रमण जाती आहे, भरपूर खूप काही अशा गोष्टी आहेत जे आम्हाला अवेलेबल नाहीत। लोकांना त्रास आहे, खूप काही धुळीचा खूप त्रास आहे एक तर, आणि या अशा घाणामुळे लोकांना मच्छरचा एकदम भरपूर भयानक त्रास झालेला आहे। याच्यामुळे आपल्याला कसं डेंगू बिमू अशा बिमाऱ्या भरपूर व्हायला लागल्यात। हे लोकांना कळणं गेलं, तरी आमच्या इकडचे लोक, एरियातले आजूबाजूतले लोक इथंच उकंडा टाकायला लागले। आता याच्याबद्दल तुम्ही लोकांना काहीतरी तुमच्या न्यूजद्वारे प्रोत्साहित करा, कळवा कसं वागायचं कसं नाही। प्रभाग क्रमांक 3 मधील झाकीर हुसेन वार्ड मधील काही नागरिक जमले आहेत, आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊ। भैया, क्या क्या तकलीफ है आपको? तकलीफ भैया यहाँ है कि देखो, ये पहली बात तो यहाँ पर स्कूल है, उर्दू स्कूल है। यहाँ पे छोटे छोटे स्कूल के बच्चे आते, और ये होगा यहाँ उकंडा। यहाँ पे जिसके घर है उन्हें भी कचरा डालता, और जिसका घर यहाँ से समझो 500 मीटर दूर पे, आधा किलोमीटर दूर पे, उन्हें भी कचरा लाता, यहाँ डालता। अब यहाँ से जो क्या है, कुत्ते हड्डी खाते, लोग कुछ भी घर में का लाके डालते, और कुत्ते जमा होते हैं, बच्चे को पकड़ते। यहाँ का नालिया साफ ली, यहाँ का रोड बरोबर ली, यहाँ पे पूरा बहुत तरह से यहाँ पे रात के अंदर कोई इलेक्ट्रिसिटी का LED पोल नहीं है, यहाँ कुछ नहीं है। यहाँ पे समझो पूरा दुर्लक्ष हो रहा है यहाँ पर। और रही बात दूसरी, समस्या तो बहुत है, पर अभी जो दिख रही नगर सेवक उन्होंने उस पर काम करना बराबर। और तीसरी बात है, इलेक्ट्रिक की जो वायर है ये हर बार गिरती रहती है। इसके वास्ते भी समझे जो भी नई टेक्नोलॉजी है उसके हिसाब से इलेक्ट्रिक वायर का जो है वो पोल का काम कर ले होला। और ये कितने दिनों से ये रास्ते का और ये नहीं हुआ है? ये 2016 से कुछ भी नहीं हुआ है। ये बना था इधर का एक बार, ये बोला हाँ, इधर का सामने का कुछ भी नहीं बना। ये क्या तकलीफ है? ये नाले की, ये रास्ता देखो कैसा है। ये नाले के वो आते नहीं क्या ये आते तो नहीं ना। कब से नहीं आ रहे हो? ये बहुत 15 दिन होते, 15 दिन 8 दिन होते। और क्या क्या तकलीफ है? ये देखो ना कितना कचरा है नालिया में, ये नालिया में, वो नाली में। कौन सा वार्ड है? ये तो क्या ये है ना साले का, हाँ जाकिर हुसैन वार्ड है ये। मैं उनका आप लोग उनके खोला ली मैंने, हाँ मैंने निकाली वहाँ का। और वो क्या क्या बोलते तुमको? हाँ तो मैं उनको गाला देती, मैं बोलती तुम पगार कैसे लेते, तुम पगार कैसे लेते? बराबर, हाँ। और ये नाला कौन साफ करेगा? बुलाओ, साहब को फोन लगाई थी मैंने। तो वो क्या बोल रहे हो? वो क्या बोले? तुम्हें कौन होते तो बोलने वाले, ऐसा बोलो उन्होंने। हाँ फिर रोड के ऊपर ऐसा देखो ना कितना कचरा है यहाँ। जानना एक बार 2 बार बोली मैंने, समझाई उनको, बोली ना फिर, हाँ ना। ये पानी पूरा घर में घुस जाता, वो वहाँ का पानी आता ताकि मैं कहीं रह, फिर आदमी ने कैसा करना है, कितना सहन करना पड़े। मच्छर खूब है नाला में, देखो कितना कचरा है। कचरा उचलून जा, इथं उकंडा नाही झाला पाहिजे। हा, आमच्या घरात यायला, आमच्या नाले घरामध्ये पाणी चाललंय, पाणी आले की हा कुत्र हाडकं घेऊन मधात यायले। हो, 9 वर्षापासून काम झालंच नाही ना। हे नाल्या गेल्या हे झाल्यात नाही ना। प्रभाग क्रमांक 3 मधील झाकीर हुसेन वॉर्ड मधील काही इथे नागरिक जमले, आपण त्यांना त्यांच्या समस्येविषयी जाणून घेऊ।
काकू काय त्रास आहे तुम्हाला? उकंड्याचा हे कचरा इथून काढून टाकायचा, दुसरं काही हे नाही आम्हाला त्रास. रस्त्याची सगळं सगळं नालीचं पाणी सगळं रस्त्यानं जाते. आणि तुम्ही अर्ज वगैरे केले नाही का? हो, अर्ज वगैरे उकंडा बंद करायचा म्हणून केला होता नगरपालिकेमध्ये? हो, नगरपालिका. प्रभाग क्रमांक 3 मधील नाल्याची अवस्था, मूर्तिजा नगर तकियामधील या नाल्याची अवस्था पाहून घ्या तुम्ही. हे लोक गेल्या अनेक वर्षापासून इथे राहतात, पण नाल्याची अवस्था पाहून घ्या तुम्ही. येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की नाल्या काढणारे सुद्धा येत नाहीत. पाहून घ्या तुम्ही अवस्था रस्त्याची आणि नाल्याची. गेल्या कित्येक वर्षापासून नागरिक इथे राहतात, पण यांना सुविधा मिळत नाहीत. पाहू शकता तुम्ही.